तालुक्यातील शिवसेना व मनसेतील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्याचे मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला होता। मात्र या प्रवेशानंतर ठाकरे गटाकडून कुठलेही खिंडार पडले नाही, फक्त 2च पदाधिकारी शिंदे गटात गेले असा दावा करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर देवळा येथील आमंत्रण हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीस उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ, तालुका प्रमुख दीपक निकम, संघटक योगेश आहिरे, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर व शैलेश गुंजाळ उपस्थित होते। बैठकीत शिवसेना ठाकरे गटातून नव्याने शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला। यावेळी फक्त 2 नव्हे तर तब्बल 13 पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने शिंदे गटात प्रवेश केला आहे, असा दावा उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ यांनी केला। या प्रवेशामध्ये ठाकरे गटाचे माजी देवळा उपशहर प्रमुख सोमनाथ शिंदे, वखारी गटाचे माजी उपगट संघटक विजय आहेर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच शिंदे गटाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कामाला लागावे आणि भविष्यात देवळा तालुक्यात गटाची ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान सध्या देवळा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख वगळता उर्वरित कार्यकारिणी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे शिंदे गटात प्रवेश केलेले पदाधिकारी हे माजी पदाधिकारी असल्याचे स्पष्ट होत आहे। या सर्व घडामोडींमुळे देवळा तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे सुरू झाल्याने आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। जे काही तालुक्यामध्ये उदाहरण आलेलं आहे आणि कालपर्यंत जे आम्ही उभाटा गटामध्ये पक्ष काम करत होतो, सहकार्यांबरोबर, सहकारी मित्रांबरोबर, काही कोणावरही काही कुठला शकल काही नाही, पण ज्या 6 महिन्यापासून हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो नेमणूक केलेला आज पदाधिकारी तालुका अध्यक्ष बसवलेला आहे, आमच्या सर्वांच्या खोट्या सह्या घेऊन हा तालुका प्रमुख झालेला आहे। आणि आजपर्यंत आम्ही या पक्षामध्ये एक निष्ठेने आम्ही बाळासाहेबांच्या विचारावरच काम करत होतो आणि आज पण ह्या बाळासाहेबांच्या विचारावरच शिंदे साहेब आज चालवत आहे। बाळासाहेबांचा वारसा तोच घेऊन आम्ही या शिवसेनेत पक्ष विश्वास पक्ष प्रवेश केलेला आहे। आणि हे जे तालुका अध्यक्ष झालेले आहेत, आज राजसाहेब उद्धव साहेब हे दोघे एकत्र आले आणि ह्याच जागेवरती काही महिन्यापूर्वी 2 संघटना या देवळा तालुक्यातल्या एकत्र आल्या होत्या। त्याच दिवशी ह्या तालुका प्रमुखाने माझा माव वेगळा, तुझा माव वेगळा, मनसे इकडे बसा, उभाटा इकडे बसा हे करत असताना मनसेचेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच वेळेत बोलत होते की तुम्ही एकत्र राहा। एकत्र आलेले उद्धव साहेब आणि राज साहेब ज्यांच्याही कुठेही त्याला तडा जाऊ देऊ नका आणि एकत्रितपणे काम करा, त्यावेळेस सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं। आम्ही तसंच काम करून देत होतो। पण हा भाऊ ज्यावेळेस अध्यक्ष झाला कुठे सह्या घेऊन, मी येणाऱ्या काळात 20 शाखा ओपनिंग करेल, मी कार्यालय त्या बाजूला ठेवेल। आज रोजी जे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आज कार्यालय आहे त्या कार्यालयाची अवस्था काय आहे, अमावस्या आणि पौर्णिमेला तेव्हाच ते उघडलं जातं कुठल्याही कार्यक्रमाला। 2-4 पदाधिकारी घ्यायचे आणि सोशल मीडियावर मी तालुका प्रमुख आणि ते फक्त व्हायरल करायचे, अमावस्या आणि पौर्णिमेलाच बोलायचे ते। इतर वेळेस जे काही तिथं आज त्या ठिकाणी त्या कार्यालय शेजारी देवळा नगरपंचायतची भोवतारी आहे तिथे अशी काही 24 महिन्यासारखी गोष्ट आहे ती आम्ही जेव्हा त्याच देवळा शहरमधून वार्ड क्रमांक 17 मध्ये मी राहतो, शिवसैनिकचा एक उपशहर म्हणून झालो, तेही मला माझ्या गुरुवर्य देवाबापूंनी मला नियुक्तीपत्र दिलं होतं आणि त्यांचाच निष्ठावंत शिवसैनिक मी त्यांना गुरु मानतो, ते माझे गुरु आहेत आणि इथून पुढेही राहतीलच आणि शेवटपर्यंत माझा स्वाद चालवेल तोपर्यंत जो हा तालुका प्रमुख म्हणतोय की हे 2च उभाटाला खिंडार नाही, हे 2च पक्षातून 2 लोक गेले तर काही फरक पडत नाही। तुम्ही कार्यकर्त्यांना तुमचे घरगडी समजलेले का आहे का, हे मला एक त्यांना सवाल विचारायचा आहे तालुका प्रमुखांना। ते जे त्यांनी आज 2 दिवसापूर्वी जी चिखलफेक हा उल्लेख केला की 2च लोक गेले, 2 नाहीये, हे आज माझे सगळे सहकारी मित्र हे माझ्या बरोबर आहेत, वरिष्ठ अधिकारी सगळे आणि त्यांच्या समवेत आमचा शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांच्या समवेत पक्ष प्रवेश झालेला आहे।
आणि ते जे म्हणताय दोनच गेले, येणाऱ्या काळात जे 200 करतील आणि करून दाखवतील. आणि आम्ही संघटनेचा जोही काही आम्हाला पक्षाचा आदेश येईल त्या आदेशाला समोरे जाऊन आम्ही आमचा पक्ष कसा वाढेल, शिवसेना कशी वाढेल हे आम्ही दाखवून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.